श्रावणी अजून कशी आली नाही? काय ग, सगळं ठीक आहे ना श्रावणीचं? हो, मग बोलवायचं ना तिला. मी बोलावलं होतं, येते म्हणाली होती, पण अजून कशी आली नाही? येईल. इन्कम टॅक्सची रेट पडली आहे. पण बाबा घरात नसताना म्हणूनच तर रेट टाकलीये. तुझ्या नाकावर टिच्चू मी ह्या बांगड्या मिळवल्या. श्रावणी ये, केव्हाची वाट पाहतोय. दिवसभर काही खाल्लेलं नाहीयेस. ये 2 घास खाऊन घे. बस बस. काही स्ट्रेस नाही आहे ना बाळा? नाही हो, दमली असेल म्हणून असं वाटतंय. जेव. काय मग माझ्या कपाटातून बांगड्या चोरून मोठा पराक्रम केल्यासारखं वाटत असेल ना? चोरासारखं वागून कोणाचं भलं झालं नाहीये, लक्षात ठेव श्रावणी. आत्या, मी तुझ्या नाकावर टिच्चून तुझ्याकडनं त्या बांगड्या घेतल्या. तू विसरलीस का? अगं तूच तुझ्या हाताने माझ्या हातावर त्या बांगड्या ठेवल्यास. ती भीक किंवा चोरी नव्हती, ती तुझी हार होती. तोंड सांभाळून बोल श्रावणी. नंदा ऐक ना, जाऊ दे तो विषय. तू शांतपणे जेव बघू. नाही पृथ्वी, हिची हिंमत खूप वाढली आहे. तिला काय वाटतंय तिने अलकनंदाला हरवलंय? मला आता तिला अलकनंदाच्या स्टाईलनी समजावून सांगायला लागेल. काय ग तुझी अलकनंदा स्टाईल? दाखव ना. श्रावणी ऐक ना, तू शांत हो ना. हे बघ, शब्दाने शब्द वाढतो उगाच. नाही नाही पृथ्वी, हिला हेच करायला आवडतं. हिला जास्त अक्कल आली आता. नंदा का ग, ती लहान आहे, पण तू तरी मोठेपणा दाखव ना. मोठेपणा आणि हिच्या बाबतीत दाखवू? पृथ्वी, हिने मला फसवलंय. माझ्या विश्वासाला तडा घालवलाय हिने. तू काय वेगळं केलंस ग मग? स्वीटीला हाताशी घेऊन माझ्याकडनं त्या बांगड्या चोरल्यास, तेव्हा कुठे गेला होता का तुझा मोठेपणा? बघ 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 पृथ्वी, कशी चुरू चुरू बोलतीये. जिभेला हाड आहे का तिच्या? बोलणारच मी, कारण मला कोणाची भीती नाही आता. भीती? भीती काय असते ना, एक दिवस तुला व्यवस्थित समजावून सांगेन मी. सांग मग बघूया. श्रावणी ऐक ना, तू मला काही ऐकायचं नाहीये. ए, मला एक सांग, त्या बांगड्यांचं काय केलंस तू? म्हणजे गहाण ठेवल्यास का विकून खाल्ल्यास? माझ्या आईच्या बांगड्या होत्या त्या. मी त्याचं काय केलं, कसं केलं ह्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. संबंध नाही कसा? संबंध आहे ना. माझ्या कपाटातनं चोरल्यास ना तू त्या, मग संबंध नाही कसा? आणि त्या तुझ्या आईच्या बांगड्या होत्या, तुझ्या चारित्र्यहीन आईच्या. आता तिच्या रक्ताचे गुण तुझ्यात आलेलेच आहेत ना, मग त्या काळजीपोटी मी विचारणार नाही का? आत्या बस. सत्य कटू असतं. आता तुझ्या आईबद्दल काय त्या खबरदार, खबरदार. माझ्या आईबद्दल एक शब्द जरी बोललीस ना, तर मी हे विसरून जाईन की तू माझ्या बाबांची बहीण आहेस. काय करशील? काय करशील? या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. विसरलीस? जीभ हसडून हातात देईन. तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या आईच्या चारित्र्यावर अशी चिखलफेक करण्याची? आणि तू या घरची राणी आहेस ना, कारण बाबांनी अजून तुझं खरं रूप बघितलंच नाहीये. पण ज्या दिवशी त्यांना कळेल ना, त्या दिवशी तुझी अवस्था या घरातल्या नोकरांपेक्षाही वाईट असेल. झालं बोलून? कोण सांगणार ग विश्वंभरला? तुझ्या बाजूला हे जे उभे आहेत तुझे काका काकी, त्यांना माझा पूर्ण इतिहास माहितीये. त्यामुळे ते या भानगडीत नक्कीच पडणार नाहीत. राहिला प्रश्न तुझा, तर तुला या घरात धुळी इतकी सुद्धा किंमत नाहीये. मग तुला असं वाटतं का की विश्वंभरला तू सांगितल्यावर तो तुझ्यावर विश्वास ठेवेल? काय ना, नशिबाची एक खासियत असते आत्या. जेव्हा ज्याला त्याची गरज असते ना, तेव्हाच ते पलटतं. त्यामुळे तो दिवस सुद्धा नक्की येईल. पण तोवर एक गोष्ट सांगते, अगं सुधार स्वतःला. ही जी काही कारस्थानं करत असतेस ना, ती बंद कर आता. तुझीला धूळ समजतेस ना, ती जोवर शांत आहे ना तोवरच धूळ आहे. पण एकदा का तिचं वादळ झालं ना, की ती भल्या भल्यांना मातीत मिळवल्याशिवाय शांत राहत नाही. श्रावणी, तू तरी शांत हो ना, नको ना विषय वाढवू. का शांत राहू मी? ही बाई माझ्या आईवर नको नको ते आरोप लावतीये. कशी शांत राहू मी? खूप माज आलाय ग तुला.
तुझा तोरा आता तुझ्या बापासमोरच कसा उतरवते ते बघ. नंदा का नको, नंदा का भैया ना कामात बिझी असेल. या सगळ्या गोष्टी त्याला सांगून त्याचं टेन्शन वाढवू नकोस. हल्ली तू हिची खूप बाजू घेत असतोस, लक्षात आलंय माझ्या. हे बघ ते नाही, तू काही बोलूच नकोस. आता या आगाऊ श्रावणीची कशी वाट लावते ना ते बघ तू. नंदा का शांत हो, तू ऐक. हे बघ नंदा का फोन लाव. त्याचा फोन का लागत नाहीये? नंदा का प्लीज. भैया परवा येणार आहे ना, तेव्हा समोरासमोर सगळं बोल. पृथ्वी, माझा फोन हातातून हिसकावून घेण्याची हिम्मत कशी झाली तुझी? आत्ता फोन लागला नाही म्हणून तू जिंकलीस असं जर तुला वाटत असेल ना, तर तो तुझा भ्रम आहे. अलकनंदा कधीच काही विसरत नसते. व्याजासकट सगळा हिशोब चुकता करायची ना माझी जुनी सवय आहे. आता तुझा हा माज आणि तोरा मी कसा उतरवते ते तू आणि तुझी बाजू घेणारे हे काका काकू लवकरच बघतील. कोणाचा तोरा, कोण आणि कसं उतरवताय ना ते बघूयाच. श्रावणी ऐक, तू वाईट नको वाटून घेऊस. हे बघ काका, आत्या माझ्या आईबद्दल जे काही बोलली ना ते मला अजिबात नाही आवडलं. नाही, एरवी ती मला जे काही बोलते ते सहन करतेच की नाही मी, पण माझ्या आईबद्दल कोणी वाईट बोललेलं मला अजिबात सहन होत नाही. नाहीच सहन केलं पाहिजे. बरोबर केलंस तू. पण मला ना आता वेगळंच टेन्शन आहे. नंदा का आता शांत नाही बसणार. ती काहीतरी नक्कीच मोठं प्लॅन करेल. मला तर बघायचंच आहे आत्या अजून किती खालच्या पातळीला उतरते ते. श्रावणी, आज तुझे नंदाकाला सुनावलंस ते योग्यच केलंस. आजवर ती या घरात स्वतःचीच मर्जी चालवत आली आहे. तिला चॅलेंज करणारं कुणीच नव्हतं, पण आज तू तिच्याशी 2 हात करतेस. आणि यापुढे मीही गप्प नाही बसणार. नाही नाही काका, हे बघ, मला असं वाटते तू आत्याची दुश्मनी ओढावून घेऊ नकोस. अगं, दुश्मनी नाही जरी केली तरी ती बाई या घरातल्या कोणाचाच भल्याचा विचार करू शकत नाही. ती या घरातल्या प्रत्येकाला डसणार आहे. त्यामुळे तिला वेळीच ठेचणं गरजेचं आहे. ह्यांनी जे केलं ते योग्यच केलं. तुम्ही दोघांनी जर असं केलं ना तर मी नसताना ती तुम्हाला सुद्धा त्रास देईल. श्रावणी, अगं, आम्हाला त्रास देईल ते आम्ही बघून घेऊ, पण तू नको काळजी करूस. खरं तर तुझ्या काकाने हे आधीच करायला हवं होतं. आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे आधीच उभं राहायला हवं होतं, पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे. श्रावणी, हे बघ, अपर्णा बरोबर बोलते. यापुढे आम्ही तुला एकटं नाही सोडणार. पण काका, हे बघ, तू आमची काळजी नको करूस. तू लढ, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. काका,